अनुभव घ्यायचं तिकडे. एवढी ट्रिगोनोमेट्री फंक्शन असणार आपल्याला काहींची, त्यात काही बदल होत नाही. इथेपर्यंत का आता ट्रिगोनोमेट्री फंक्शनच्या स्वतःच्या अशा काही जागा ठरलेल्या त्या जागा म्हणजे काय की एखाद्या इथं क्वाड्रंट आहे ते आपण नाव देऊ पहिला. इथं 0 डिग्री आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कोण मापमध्ये बघतो आहे ना, कोण मापमध्ये आपण असं करतो एक लाईन काढायचो, असं कोण माप ठेवायचो. इथे 0 डिग्री 10 डिग्री असं करत काढता येतं. त्यातलाही 0 डिग्रीचा पार्ट आहे. आता 0 डिग्रीच्या पार्टमध्ये 0 डिग्री त्यानंतर इथं बरोबर राईट अँगल ट्रायंगल बनते तर इथे जास्त ते 90 डिग्री असते. फक्त आता आपल्याला सगळेजण π/2 वाचायला शिकायचं आहे. हे डिग्रीमध्ये हे रेडियनमध्ये एवढा फरक आहे. परत हे 90 जसं असते तसं हे पण 90 आहे. पण जर आपण इथून विचार केला तर हे 90 झालं आणि त्या पुढे 90 झालं म्हणजे 180 झालं म्हणजे पाय झालं. इथं परत झालं. परत हे 180 मध्ये परत एक घेतला 90चा पार्ट मिक्स केला तरी 270 झालं. त्याला आपण 3π/2 म्हणतो. एक सर्कल तरी आपल्याला माहीत पाहिजे. ओके, त्याच्या पुढे जर गेलं 3π/2च्या पुढं म्हणजे ते 270 मिळालं. परत त्यामध्ये 90 मीटर मिक्स करा 360 डिग्री मिळते आणि त्या 360 डिग्रीला आपण 2π म्हणतो. आता आपल्या गरजेची वस्तू कोणत्या कोणत्या ते बघा. आता आपल्याला गरजेचे लागते ते हे नाही लागत 360 डिग्री 0 डिग्री फक्त 0 म्हणा किंवा 0 डिग्री म्हणा. 0 डिग्री 0 रेडियन सगळं इक्वलच आहे म्हणजे 0 येत आहे त्यानंतर 2π आहे. π/2 पहिला π/2 व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पहिला π/2 1π/2 त्याला आपण पहिला π/2 म्हणतोय. हा कितवा π/2 होता आपला दुसरा. इथं पहिला π/2 होता, इथं दुसरा π/2 होता, इथं आला तर तिसरा π/2 चालू झाला, इथं चौथा π/2. इथंपर्यंत आलं. परत इथे किती येणार आहे 5वा π/2. परत इथं कोण येणार आहे 6वा π/2. परत इथं 7वा π/2. इथं किती येते 8 नंबरचा π/2. बरोबर. आता हे जे लिहिले त्याच्यावरून आपल्याला नंबर काय करते ते बघा. आता मी काय करतोय तेवढं बघा. हे 2 ला 2 डिवाइड झालं आणि 2π आलं. 2π आपण इथे लिहिले. हे 2 ला डिवाइड झालं 4 आलं. परत 4π येणार आहे. बरोबर का नाही का आलं. म्हणजे जर सिक्वेन्स जर बघितला तर पहिला 0 आहे, परत 2π, परत 4π. 0 2π 4π. यात काही बदल होणार नाही का. याच्या पुढे गेलं तर परत 6π मिळेल, त्याच्या पुढे गेलं तर 8π मिळेल, त्याच्या पुढे गेलं तर 10π मिळेल. म्हणजे मिळत राहणार आहे. बरोबर. हे मी रफ करतो मधला पार्ट. इथंपर्यंत काय आलं. हे पहिला π/2 तर किती आहे 5वा. हे 5π/2 झालं 5π/2. बरोबर. आता या पुढच्या पार्टचा विचार करा. 5π/2 नंतर पहिल्यानंतर 5 नंबर आले म्हणजे 4π/2 गेले आपले. त्या पुढे 4π/2 गेले तर 9π/2 आलं. त्या पुढे गेले तर 13π/2 येईल. आता हे पण लक्षात ठेवा तुमच्या. बरोबर. आता 90 डिग्रीचा काय उपयोग नाही. त्या पुढे विचार केला तर 2π/2 आहे. 2 कट झाल्यानंतर π आले. 2 ला 6 ने डिवाइड करा 3 आलं म्हणजे त्याला 3π. बरोबर. हे 180चा काय उपयोग नाही का. आता पहिल्यांदा कोण मिळाला आपल्याला π, परत कोण मिळाला 3π, परत 5π, परत 7π. बरोबर. इथं तसंच मिळणार आहे. इथं तिसरा π/2 मिळाला होता, त्यानंतर 7वा π/2 म्हणजे 3π/2 नंतर कोण मिळते 7π/2. हे 3π/2 त्यानंतर 7π/2 त्यानंतर 11π/2 त्यानंतर 15π/2 असं माहित राहणार. हा चार्ट का आला का पहिला. हा बेसिक चार्ट आहे. याच्याशिवाय 12वी पर्यंत काय सोडणार दुसरं एवढं गरजेचं आहे आपल्याला कळणं. आणि जास्त काय 7π/2 वगैरे येत नाही आपल्याला. लहान नंबर असतात कमीत कमी. इथंपर्यंत का आलं का म्हणजे इथं सिक्वेन्स आपल्याला म्हणजे लक्षात ठेवायचे. आता जर विचार केला व्यवस्थित तरी 0 2π 4π 6π दिले म्हणजे जे काय दिले ते π आहे. पण त्याच्या अगोदर जे नंबर 0 2 4 6 इवन आहे. तर एक्स ऍक्सिस वरती जी राईट साइड आहे ती राईट साइड आपल्याला इवन π दाखवते. कळलं काय. इवन आहेत ना 0π 2π 4π 6π सगळे इवन π. आणि जर इकडे विचार केला तरी काय दाखवणार आहे ऑड π. हे लक्षात राहील का. आता यात काही विचित्र नाही. म्हणजे लेफ्ट साइडला ऑड बनवू शकतो आपण. तसं आपलं माइंडसेट पण असते बऱ्यापैकी. तर आपल्या लेफ्ट साइडला ऑड वाटत असते त्यामुळे आपण याला ऑड π पण म्हणू शकतो. बरोबर. खाली खाली बघा 3π/2 आणि वर काय 1π/2. त्यामध्ये 4चा फरक कळते का.
आणि ज्यावेळेस आपण जे अँगल मोजत असतो त्यावेळेस आपण असा अँगल मोजत असतो तो उलटा, तर त्याला म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन कळलं? अँटी क्लॉकवाईज का बरं, तर घड्याळ असं फिरते आणि आपण असं फिरायला लागलो उलटं, तर त्याला काय म्हणतो आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता त्याच्या पुढच्या पार्टमध्ये काय बघायला हवं, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आता आपण ठरवले, आता आपण काय ठरवले की हा जो पार्ट आहे तो आपला पहिला, म्हणजे आपण 4 पार्ट पडले त्याचे. हा त्यातला पार्ट 1, हा पार्ट 2 आहे, हा पार्ट 3 आहे आणि हा पार्ट 4 आहे. त्यात काय डाऊट आहे का? किती पार्ट केले आपण? 4 पार्ट. 4 पार्ट केलेत कशासाठी, तर ते वाटून द्यायचे आपल्याला. आता त्या 4 पार्ट 8 जणांमध्ये वाटून दिले असते ठीक होतं, दोघं, पण 4 पार्टमध्ये किती जणांचे वाटून दिले? 6 जणांचे. ऍक्च्युअली लॉजिक वेगळं आहे त्यामागं, आपण लक्षात ठेवायचं फक्त. तर 4 मध्ये 6 वाटून देणे शक्य आहे, तर आपण काय केलं, पहिला पार्ट कॉमन ठेवलाय. पहिला पार्ट कॉमन टू ऑल. किती पार्ट राहिले? 3. आता 3 जण मेन असतील आपल्याकडे, 3 जण मेन असतील. हा एक मेन आहे आपला, हा पार्ट बघा. मी मेन कोणकोणते होते ते बघा. एक मेन माणूस, आपल्याजवळ 3च मेन माणसं आहेत. एक साइन थिटा मेन आहे, एक कॉस थिटा मेन आहे आणि एक टॅन थिटा मेन आहे. ह्या व्यतिरिक्त दुसरे एखादचे मेन नाहीत. हे त्यांच्या मागे फिरणारे त्यांचे लहान रेसिप ब्रोकर आहेत. मेन कोण? साइन, कॉस, टॅन, बरोबर. आणि त्या तिघांनाच वाटून देणं गरजेचं आहे आपल्याला. आपल्याला कोणाला वाटून द्यायचं? साइनला एक पार्ट देऊन टाकायचा, कॉसला एक पार्ट आणि टॅनला एक पार्ट. कळलं? आता मी काय सांगतोय ते बघा. हा जो पार्ट आहे सेकंड नंबरचा पार्ट आपण आता साइनला देऊन टाकणार आहे, साइन थिटा. म्हणजे त्या एरियामध्ये जर दुसरं कोण जरी आलं इथं तर चालणार नाही आपल्याला, त्याची पॉवर कमी असणार तिथं, बरोबर. इथं साइन थिटा हा जो पार्ट आहे तो पार्ट आहे, इथं साइन थिटा आहे आणि इथं कॉस थिटाचा पार्ट आहे. इथं कॉस थिटा एकमेकांच्या समोर आहे, साइन थिटा आणि कॉस थिटा. आणि इथं राहिलेला कोण राहिले? टॅन थिटा. यात काय डाऊट आहे का सांगा? आणि लक्षात ठेवा तुम्हाला एक लाईन पण आहे, लाईन तुम्हाला आठवत असेल तर बघा. ऑल स्टुडंट टेक केअर, हे तुमची लाईन आहे. का लोक आहे इथंपर्यंत घेऊन जातो. महत्वाची डायग्राम आहे, विस्तारायची डायग्राम. बघा नंबर लक्ष द्या. लक्षात राहिले ना? किती जण महत्वाचे ट्रिगोनोमेट्री फंक्शन आहेत आपले? 3. साइन, कॉस आणि टॅन. एक आपण एरिया कॉमन ठेवला सगळ्यांचा, बरोबर का? हा एरिया कॉमन आहे, ऑल. हे साइन थिटा दिला, हे कॉस थिटा दिला आणि टॅन थिटा. यात काय डाऊट आहे का? नाही. आता यातला एक महत्वाचा बेसिक रूल काय आहे तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही एक्स आणि वाय एक्सिस मध्ये बोलत असताय त्यावेळेस जी एक्सची व्हॅल्यू आहे त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू कॉस थिटा असते, हे लक्षात राहू दे. एक्सची व्हॅल्यू कायम कॉस थिटा असणार आहे, कायम. आणि जी वायची व्हॅल्यू ना, वायची व्हॅल्यू ती टॅन थिटा असते, सॉरी साइन थिटा. वाय इज इक्वल टू साइन थिटा. यात काय डाऊट आहे का? हे लक्षात राहू दे. आता एक्स इज इक्वल टू कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू साइन थिटा. त्याच्या पुढच्या पार्टमध्ये काय ते बघा. ज्यावेळेस तुम्ही एक्स एक्सिस ड्रॉ करताय त्यावेळेस एक्स एक्सिस पॉझिटिव्ह इकडं, हा बरोबर का? आणि वर नंतर कोण पॉझिटिव्ह आहे? वाय, बरोबर. तर बघा ज्यावेळेस आपण म्हणतो तर कॉस थिटा पॉझिटिव्ह, रिझन काय आहे बघा, कॉस थिटा पॉझिटिव्ह. हे जे पार्ट आहे ना एक्सचा पार्ट आहे ना, त्यामुळे एक्स जिथं पॉझिटिव्ह त्या खालचा पार्ट आहे त्या वरचा पार्ट कॉस थिटासाठी पॉझिटिव्ह असणार आहे.
एक्सच्या वेळेस हा कळलं का? आता इथं वाय कसं आहे ते सांगा मला. वाय निगेटिव्ह. त्यामुळे वाय ज्याला आपण म्हणतोय ते वाय पण आपल्याला निगेटिव्हचं काम करणार आहे. वाय कोणाला म्हणतो आपण सांगतो की 1 मिनिट. बघा वाय कोण आहे आपल्यासाठी साइन थिटा. मग साइन थिटा इथं पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह. त्यामुळे इकडं आणि इकडं साइन थिटा निगेटिव्ह असते. कळलं? आता इथं बघा इथं कोण आहे एक्स एक्सिस पण कोणता निगेटिव्ह आहे. पण आपण आता वरचा विचार करा निगेटिव्हचे पॉझिटिव्ह विचार करणार आहे. वाय एक्सिस आहे ना. वाय म्हणजे कोण आहे साइन थिटा. त्यामुळे वायची इकडं वायची इकडं पॉझिटिव्ह कोण साइन थिटा. कळलं? एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही. काय लक्षात राहत असते हळूहळू. इथंपर्यंत कळते का डाऊट आहे काय? आता फॉर एक्झाम्पल या पुढचा पार्ट एकदम इंटरेस्टिंग आहे आणि ते कायम लागणार आहे. फक्त एकदा कळालं तर परत काय प्रॉब्लेम नाही अजिबातच नाही. आता काय करायचं आहे बघा लहान लहान गोष्टी आहेत फक्त. आता ज्यावेळेस तुम्ही सांगताय मी इथं आहे मी तुम्ही एखादा सांगत असता ॲड्रेस एखादा तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की मी एक्स रूप आहे. बरोबर का नाही कळालं? म्हणजे ते एखादा माणूस फिरायला चाललाय. आता फिरायचं नाही डायरेक्शन आपण ठरवलं असे जाणार आहे फिरायला. हा पहिला माणूस आहे आणि दुसरा माणूस आहे समजा. फक्त समजण्यापुरतं घ्यायला लावलं आपण. असं काही दोघं नसते ते. आता एक माणूस फिरायला चालला आणि एक माणूस फिरायला जाताना इथं येऊन थांबलं इथं. ए हा माणूस आहे ए समजा आणि बी मागणं विचारते की कुठं आहे ए कुठं आहे. तर बी काय सांगू शकते की ही जी 0 डिग्री आहे त्या 0 डिग्री पासून मी जरा असं पुढे तिथे थांबलोय. नाहीतर काय सांगू शकते मी π/2 पेक्षा थोडं माग आहे. बरोबर का? अजून नाही का? ह्या बीला का बरं सांगतोय ऍक्च्युली आहे तो तिथंच. बरोबर म्हणतो काय म्हणते मी π/2 पेक्षा थोडं माग आहे. ते थोडं म्हणजे त्यासाठी थिटा असते. कळलं का काय? अजून नाही कळलं नक्की? पण आता तीच ए जर का इथं फिरत आला आणि परत एकदा बीनच विचारलं की याचा ऍड्रेस काय आहे तर ए काय सांगू शकते बघा इथं कोण आहे पाय. मी पायच्या मागे आहे म्हणू शकते की असं काय प्रॉब्लेम नाही. पायच्या मागे जाईल ते पायपासून थोडं अंतर कमी. नाहीतर काय म्हणू शकते π/2 पेक्षा थोडं पुढं म्हणजे π/2 प्लस थिटा. कळलं का? नाही कळलं? त्याला आपण लँडमार्क जसं आपण इथं आल्यावर सांगतोय आम्ही कडतरी गल्लीत आहे. कोणाला नाही सापडलं तर परत सांगणार. विलास केमिकलच्या वर आहे ते पण माहीत नाही तर परत सांगतोय केळकर हॉस्पिटल परत ते वाडेगाव नाका लँडमार्क शोधतोय ना आपण. पण चुकीचा नाही सांगत असं सांगू शकत नाही आपण की आपण स्टँड जवळ आहे. बरोबर का? म्हणजे काय प्रॉब्लेम होणार आहे ऍक्च्युली आपलं लोकेशन वेगळं स्टँडचं लोकेशन वेगळं झाले. त्यामुळे ह्या क्वाड्रंटमध्ये जर असेल पार्क जे लिहिलं त्याला आपण क्वाड्रंट म्हणतोय. ह्या क्वाड्रंटमध्ये जर असेल तर तू ह्याचा किंवा ह्याचा विचार करणार आहे. म्हणजे जर तुम्ही वाडेगाव नाकात काढला त्याच्यामध्ये तर दोघांचाच रेफरन्स पॉईंट घेणार. असं नाही की आपण विद्या मंदिरपासून किती लांब आहे सांगितलं सोपं जाईल. आपल्याला सोपं काय फॉर एक्झाम्पल तुम्हाला आवाज ऑफिस विचारलं तर तुम्हाला जवळचं काय सांगणार तुम्ही वाडेगाव नाक्यापासून जवळ आहे. नाहीतर काय सांगू शकताय कडलास नाक्यापासून जवळ आहे. पण त्यांना आपण असं म्हणू शकत नाही की बस स्टँडपासून हे अंतरावर आहे. सगळ्यात सोपं काय सांगणं जवळचं लोकेशन सांगणं. त्यामुळे इथं पण लोकेशन आपण त्या पद्धतीने सांगतो. त्यामुळे 2 लोकेशन कुणाला पण असणार आहेत. कुणाला पण 2 लोकेशन असणार आहेत. जर आपण पुढे गेलो इथं आलो आता इथे ए फिरत इथं आलाय आणि एला विचारलं कुठे आहे ए कुठे आहे सांगा पायच्या पुढं म्हणजे पायच्या पुढं म्हणजे प्लस थिटा. नाहीतर हे कोण आहे 3π/2 नाहीतर कुठं आहे मग ते 3π/2 च्या माग म्हणजे कुठं 3π/2 मायनस थिटा. आता परत ए इथं फिरत येऊ शकते की एवढं फिरलं इथं पण ए आला तिथे तर एचं लोकेशन काय सांगा 3π/2 प्लस थिटा. बरोबर 3π/2 प्लस थिटा किंवा इथं 2π एक फिरून झालं ना 2π मायनस थिटा. आता तुम्ही विचार करता 0 का नाही सांगितलं. 0 सांगण्यासाठी काय करणार आपण त्या माणसाला डायरेक्ट इकडं पाठवलं जातं खाली कारण ते डिस्टन्स कव्हर केले काय तेव्हा आपण त्याला 0 डिस्टन्स नाही म्हणू शकत. ऍक्च्युअली डिस्टन्स आहे सगळे 2π π/2 पाय 3π/2 हे सगळे डिस्टन्स आहेत आपले. अँगल आहे ना अँगल म्हणजे आपल्यासाठी डिस्टन्स आहे. इथंपर्यंत कळालं? काय डाऊट आहे? नक्की नाही ना?
आता यातलं मेजर रूल काय बघा, आपण हे कसं लिहून घ्यायला होतं. आता आपल्याला बऱ्याच ठिकाणी अँगल माहीत नसते आणि आपल्याला कोणतरी अँगल सांगितलं. आता बघा आपण जसं पहिल्यांदा बघितलं तसं सांगतो मी तुम्हाला. एकदम लहान लहान क्वेश्चन असतात आपल्या बुकमध्ये. क्वेश्चन काय असेल बघा, क्वेश्चन असा असेल, साइन ऑफ 124 डिग्री किंवा साइन ऑफ 325 डिग्री हे ग्रेटर देन 0 आहे का लेस देन 0 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ते बघायचं आहे. त्याचा उपयोग काय बघा, आपण साइन ऑफ 124चं साइन सांगणार, साइन म्हणजे चिन्ह सांगणार आहे. म्हणजे त्याचं येणार उत्तर पॉझिटिव्ह, येणार उत्तर निगेटिव्ह काय त्रास सांगणार आहे. तर आपल्याला काय बघायचं आहे, साइन ऑफ 124 मध्ये हा माणूस आपला फिरणार असतोय, हा आपला ए माणूस आहे, ए. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एच असतो बरं का आतला, म्हणजे ए आपण आपल्यासाठी घेतलाय त्यामुळे आपण ए घ्यायला लागलो. ए घ्यायची काही गरज नाही, त्याला थिटा म्हणत असतो आपण. तर ए कुठं आहे तेवढं बघायला पहिला. ए कुठं आहे सांगा, 124. 124 म्हणजे कुठं आहे, इथं 90 आहे, π/2 आणि पायच्या मध्ये 124 आहे का नाही का आलं. इथं 90 आहे तिथे 180 आहे, दोघांच्या मध्ये 124 असणार ना. मग इथं साइन थिटा पॉझिटिव्ह आहे, ह्याचा अर्थ ह्याचं उत्तर पॉझिटिव्ह आहे, म्हणून ग्रेटर दॅन 0 झालं का नाही का. हा आता इथं साइनच्या आतमध्ये 325 आहे, 325 इथं असणार आहे, इथं इथं 270 आहे आणि इथं 360 आहे, दोघांच्या मध्ये 325 आहे, म्हणजे हे निगेटिव्ह असणार आहे इथं, म्हणजे लेस दॅन 0 झालं. कळलं काय, अजून नाही लक्षात येत. आता जर कोण पण विचारलं तर आपल्याला सांगता येते, मी हे काढून टाकतो 124 आणि तिथं लिहितो टॅनच्या आतमध्ये 124 लिहितो टॅनच्या आतमध्ये. आपल्याला बाहेर कोण लिहिलंय त्याच्यापेक्षा अगोदर गरजेचं काय, आत कुठंपर्यंत लिहिली माणूस, परत आपण बाहेर जाणार आहे. पहिला आपण आतमध्ये बघूया, आतमध्ये कोण आहे 124. 124 मध्ये कोणतं क्वाड्रंट आला, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, साइन, म्हणजे आन्सर निगेटिव्ह येणार आहे, लेस दॅन 0. कळलं काय, का नाही का, नक्की कळते का, नक्की काय डाऊट नाही. मग मला सांगा साइन 50 कसा असेल, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह का बरं, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह बरोबर. आता हे कळालं असेल तर हे परत लिहून घ्या तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. त्यातला एक महत्वाचा पार्ट अजून येतो, काय महत्वाचा पार्ट आहे बघा. सगळ्यात जास्त महत्वाचं मी जे आता सांगतोय तेच आहे, आता त्याच्या पुढे सांगतोय ते बघा काय. जर मी तुम्हाला साइनच्या आतमध्ये 7π/2 मायनस थिटा दिले किंवा साइनच्या आतमध्ये 7π/2 प्लस थिटा दिले, कोणतं पण आहे का, काय पण आहे, असं काय नाही मी 7च घ्यायला पाहिजे. मी साइनच्या आतमध्ये समजा 7π/2 आणि प्लस थिटा दिला आहे, दोन्ही पैकी काय पण. आता दोघांमध्ये एक तरी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की दोघांमध्ये π/2 दिसते है ना, काय कळलं, दोघांमध्ये π/2 दिसते. आता ज्या ज्या एक्झाम्पलमध्ये π/2 प्लस किंवा π/2 मायनस एखादं फंक्शन दिले त्या त्या एक्झाम्पलमध्ये फंक्शन बदलते. बेसिक रूल आहे, एकदम बेसिक. आता बदल जो होते तो बदल कसा होत असते, साइनचा बदल कॉसमध्ये होते, टॅनचा बदल कॉटमध्ये होते, कळलं, आणि सेकचा कोसेकमध्ये होणार आहे. कॉटचा बदल साइनमध्ये माघारी होणार आहे, कॉटचा टॅनमध्ये होणार आहे. बदल होणार म्हणजे काय, जिथं साइन दिसतं तिथं कॉस लिहायचं परत आपल्याला, आणि जिथं कॉस दिसणार तिथं आपण साइन लिहिणार आहे. पण बदल कोणामुळे होणार आहे, π/2. जर π/2 आलं तरच बदल होते, नाहीतर बदल होतच नाही. π/2 π/3 होते, π/4 होते, पाय होते, बदल नाही होणार म्हणजे नाही होणार. बदल कधी होणार, फक्त π/2. जर दिसलं π/2 तर बदल होणार. कळते का नाही कळत. तसं ते निवडणुकीला असतं माहिती का तुम्हाला, दिसलं कमळ सेम दिसलं π/2 बदला, बदला 100% बघा. काय बदलणार ते बघा, साइनचा बदल काय होणार आहे, कॉस, एवढं फिक्स आहे. आता साइनचा बदल काय झाला, कॉस, आणि बदल कोणामध्ये त्याला विसरून जायचं, परत राहिलेलं लिहायचं फक्त थिटा. इथं मी एक्स लिहिलं तुम्ही इथे एक्स लिहिलं, इथं वाय लिहिलं वाय लिहायचं, बदल झालेले टर्म सोडून बाकी सगळं लिहायचं. आता विचार काय करायचं बघा,
आपला एवढा सगळा माणूस मिळून आपला फिरत होता है ना. फिरणाऱ्यावर लक्ष दिलं पाहिजे. पहिला आपण बघितलं बदल होतोय का, बदल लिहून घेतला. बदल कोणी केला त्याला स्किप केलं राहिलेली. आता कोण फिरते ते बघायला लागलोय. ए फिरते कुठे फिरते 7π/2 मायनस थिटा बंद. 7π/2 कुठे आहे, वर आहे का खाली, खाली. इथं 7π/2 3 नंतर 7च येणार आहे ना. 7π/2 मधनं मायनस केलाय म्हणजे आपण इथे येतोय tan पॉझिटिव्ह आहे. त्याच्या अर्थ हे कसं आहे, निगेटिव्ह आहे. ते निगेटिव्ह आहे नक्की. उत्तरात बघायचं नाही, प्रश्नात बघायचं. ते निगेटिव्ह आहे तर इकडे दाखवायचं त्याला निगेटिव्ह. कळलं काय, स्टेप कळालाय का. मी अजून एक सांगतो एक्झाम्पल बघा. इथं कुठं आतमध्ये मी याला बदलतो जरा, मी इथं टॅन घेऊ. आतमध्ये π/2 दिसतंय. बदल जर 100% होणार आहे, काय बदल होईल सांगा, कॉट. टॅनचा बदल जर कॉट करूया, आता 100% बदल झालाय बरोबर. बदल कोणामुळे झाला, π/2 विसरून गेलो, थिटा विसरून गेलो, राहिली काय आपल्याजवळ थिटा. आता परत फिरणार आहे ना आपला माणूस, हे फिरते नाही ना. ए आपला हा फिरला, फिरून कुठे जाईल 7π/2 प्लस थिटा पर्यंत जाईल. 7π/2 इथं आहे आणि प्लस केले इथे येते. इथं कोण पॉझिटिव्ह आहे, कॉस थिटा. म्हणजे जे उत्तर येते ते काय, निगेटिव्ह. एकदम महत्वाचा कन्सेप्ट आहे, कळते का. आणि ह्या फक्त कंडिशन π/2 साठी आहे. विसरायला नाही त्या निवडणूक. लक्षात राहील पाहिजे शेवटपर्यंत. ते पण तसं म्हणते विसरू नका. आई माया का इथं पण विसरायचं नाही, राहील का लक्षात. आता मी तुम्हाला विचारलं की कॉस ऑफ 19π/2, कॉस ऑफ मी लहान विचारतो, कॉस ऑफ 5π/2 प्लस थिटा विचारलं. बघा मी इथे लिहून पण दाखवतो, वाटल्यास आपण सॉल्व्ह करू. मी काय विचारलं, कॉस ऑफ 7 फक्त 5 लिहा, 5π/2 प्लस थिटा. बदल कोण करतं ते सांगा. दिसतोय का आपल्याला, π/2 दिसलाय है ना. तर π/2 स्किप करणार, कॉसचा बदल साइन करणार आणि आतमध्ये थिटा लिहणार. 5π/2 वर असणार आहे. पहिला π/2 नंतर इथं 5 आहे ना, आणि प्लस केलं तर इथे येत आहे. इथं कॉस कसा असते वर, म्हणजे निगेटिव्ह. इकडं बघायचं नाही, सगळं तिथलं ठरवायचं. कळते का काय. आता π/2 सोडून जर दुसरं काही पण आलं तर बदलायचं नाही, एवढं लक्षात होते. नुसतं पायाला तर बदलच होत नाही, फक्त π/2लाच बदल होणार आहे. मग π/3 π/4 तर काहीच होत नाही. कळते का. बदल कोणाला होणार आहे, यात काय डाऊट आहे का, नक्की कळाले का. ठीक आहे, सोडवा.